नकुल हा सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह होता. त्याला त्याच्या पत्नीला नगरसेविका बनवायचं होतं आणि त्यासाठी तो विविध प्रकारचे कार्यक्रम घ्यायचा आणि लोकांमध्ये तो खूप पॉप्युलर पण होता. कारण तो बऱ्याच संस्थेशी अटॅच होता आणि तो राष्ट्रवादी शरद पवारांचा जो गट आहे त्याच्यामध्ये पण तो महत्त्वाचं कार्य तो करायचा. लोक त्याला ओळखायचे आणि त्याचं हे स्वप्न होतं की त्याच्या पत्नीने नगरसेविका बनावं, म्हणून तो त्याच्यासाठी प्रयत्नशील होता. पण त्याच पत्नीने त्याला मारून टाकलेलं आहे आणि अशा धक्कादायक घटनेमागे नेमकं कारण काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती पुण्याची आहे आणि तिथे चिंचवड म्हणून एक ठिकाण आहे, तिथली ही घटना आहे. आणि तिथे नकुल भोयर आणि चैताली भोयर हे दोघं पती पत्नी राहत असतात आणि हे एकमेकांसोबत वरकरणी तर खूप आनंदी असतात. चैताली ही 28 वर्षाची असते आणि नकुल हा 40 वर्षाचा असतो. ह्या दोघांच्या लग्नाला काही वर्ष झालेली असतात, म्हणजे 2018ला यांचं लग्न झालेलं असते. त्यांना 5 वर्षाची एक मुलगी असते आणि 2 वर्षाची एक मुलगी असते. असं यांचं कंप्लीट कुटुंब असते आणि हे दोघंही वरकरणी आनंदी असतात. हे दोघंही आपला संसार सांभाळून राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय असतात. तिचं स्वप्न असते नगरसेविका व्हायचं आणि राजकारणात यायचं आणि तो ऑलरेडी राजकारणात होता आणि ती पण राजकारणातच होती. या दोघांची जी ओळखी असते ती राजकारणा थ्रूच झालेली असते आणि ह्या दोघांची आधी ओळख असते, नंतर मैत्री होते आणि मैत्रीचं रूपांतर यांचं प्रेमामध्ये होते. मग हे दोघं लग्नाचा निर्णय घेतात आणि यांचे आईबाबासुद्धा लग्नाला विरोध करत नाही, कारण यांच्या आवडीनिवडी सारख्या होत्या. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की ठीक आहे, यांना जर लग्न करावं असं वाटते तर हे लग्न करू शकतात आणि यांचं लग्न मोठ्यांच्या आशीर्वादाने झालेलं असते. हे दोघंही संसार सांभाळून आपल्या राजकारणामध्ये सक्रिय असतात. नकुलची स्वतःची दुकान असते याची आपल्या साड्यांची, ते पण तो सांभाळतो. राजकारणामध्ये अनेक संस्थांना तो अटॅच असतो आणि तो निरनिराळे असे प्रोग्राम्ससुद्धा घेत असतो. म्हणजे समाजाला एक दिशा दाखवण्याचे जे कार्य असते ते सगळे कार्य तो करीत असतो. सांस्कृतिक प्रोग्राम्स तो करीत असतो. प्रत्येक प्रोग्राममध्ये तो वरचढ पद्धतीने कार्य करीत असतो आणि लोकांमध्ये तो पॉप्युलर पण असतो. चैताली पण तशीच असते, तिला राजकारणात इंटरेस्ट असते, म्हणून ती अनेक संस्थांशी ती सुद्धा जुळलेली असते आणि ह्यातूनच त्यांची ओळख झालेली असते. त्यांच्या दोघांमध्ये वयाचं अंतर पण खूप असते. ती 28 वर्षाची असते आणि तो 40 वर्षाचा असतो. त्यामुळे जरी यांचं लग्नाला भरपूर वर्ष झाले अंतर असलं तरी यांचं एकंदरीत इतरांच्या समोर, कुटुंबाच्या समोर तर कधीच भांडणं झालेले नसतात आणि त्यांचा संसार चांगला आहे असं सगळ्यांना वाटते. 24 ऑक्टोबरला दिवाळीचा दिवस असतो आणि ह्या लोकांनी दिवाळी मिलनाचा कार्यक्रम खूप उत्साहाने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये केलेला असतो आणि तिथे विविध लोकांना त्यांनी बोलावलेलं असते. नकुल हा जरांगे पाटील यांचं जे आंदोलन असते, मराठा आंदोलन, ह्याच्यामध्ये सुद्धा तो सक्रिय सहभाग त्याचा असतो. तो आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी असतो आणि चैताली सुद्धा या आंदोलनाशी जुळल्या गेलेली असते. मग नंतर ते लोक याच म्हणजे त्यांना
आपली जी कारकीर्द आहे ती राजकारणातच करायचं असते, म्हणून ते खूप प्रकारचे असे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतात. अशातच ते दिवाळी मिलनाचा कार्यक्रम करतात आणि त्यामध्ये अनेक लोकांना ते बोलावतात, मान्यवर लोकांना बोलावतात. समाजामध्ये जे लोक असतात त्यांना बोलावतात, आपल्या सोसायटीच्या लोकांना बोलावतात आणि दिवाळी पहाट खूप चांगल्याने ते लोक साजरं करतात आणि त्यामध्ये त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांकडनं मिळतो. ह्याच्यामध्ये ते आनंदी असतात आणि मग ते ठरवतात की आपण दोघंही, जेव्हा पाहुणे इकडे आपापल्या घरी निघून गेलेले, कार्यक्रम संपला, तेव्हा ते लोक ठरवतात की आपण ह्या कार्यक्रमाचं सेलिब्रेशन करूया, ज्यात तू आणि मी म्हणजे दोघंच पती पत्नी राहतील आणि आपण याला एन्जॉय करू, असं त्यांचं असते. मग ते ठरवतात की त्यांच्या घरापासून 100 किलोमीटर लांब एक आरोग्य विभागाची बिल्डिंग असते. तर त्या बिल्डिंगमध्ये, ती बिल्डिंग पडीतच असते आणि त्याची किल्ली नकुलजवळ असते. तर तो म्हणतो की आपण दोघं तिथे जाऊया आणि गप्पा करूया, दारू पिऊया, असं यांचं ठरलेलं असते. तर हे दोघं पण त्या बिल्डिंगमध्ये जातात. संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या 10:30 वाजता जातात तिथे दोघंही. गप्पा होतात त्यांच्या आणि ते हळूहळू दारू प्यायला लागतात. कितीतरी पेग ते रिकामे करत जातात आणि त्यांचा जो गप्पाचा विषय असतो, कॉमन विषय जो असतो, तो राजकारणच असतो. कारण दोघांनाही राजकारणामध्ये इंटरेस्ट असते, त्यामुळे ते त्याच्याशी रिलेटेडच बोलतात. आणि नकुल हा भरपूर प्यायलेला असतो, चैताली पण प्यालेली असते, पण तिला होश असते. हा तर अगदी नशेच्या आहारी गेलेला असतो आणि त्याला काही होश पण नसतो. आणि त्यातच त्याचा आवाज चढतो आणि तो तिच्या चारित्र्यावर संशय घेतो आणि त्याबद्दल तो बोलत असतो. चैतालीला हे सहन होत नाही, कारण ती होशेत असते. तो तर होशेत नसतो, पण ती होशेत असते आणि तो जे काही बोलतो त्याचा तिला राग येते आणि त्या दोघांचं भांडण होते आणि कडक भांडण होते. या भांडणामध्ये त्याचा तोल जरी जात असला, तो नीट उभाही राहत नसला, तरी तो तिच्यावरती झडप मारतो, तिला मारण्याचा प्रयत्न करतो आणि ती सुद्धा त्याला खूप मारते आणि दोघांचं फायटिंग होते चांगली. आणि मग तिला इतका राग येते की ती आपली ओढणी त्याच्या गळ्यात टाकते आणि त्याला नीट अशी जोराने आवळते. पण तो राग होता आणि त्या रागामध्ये ती इतक्या जोराने ती ओढणी आवळते की तो जीव सोडतो. त्याच्यानंतरच ती त्या ओढणीला सोडून देते. जेव्हा तिच्या लक्षात आली तिची चूक काय आहे, तेव्हा ती पूर्णपणे हादरून गेलेली असते आणि ती खूप रडायला लागते. तिला कळते की तिने काय केलेलं आहे. ती खूप रडते आणि ती पोलीस स्टेशनला फोन करते. पोलीस त्या ठिकाणी येतात आणि ती त्या प्रेताच्या बाजूला रडत बसलेली होती. ती सांगते की मी माझ्या नवऱ्याला मारून टाकलेलं आहे. आम्हा दोघांचं कडक भांडण झालं होतं. आम्ही दोघेही प्यायलो होतो. आम्हा दोघांचं कडक भांडण झालं होतं आणि हा माझ्या चारित्र्यावरती वारंवार संशय घ्यायचा, कुणा ना कुणाशी माझं नाव जोडायचा आणि हे मला अजिबात आवडत नव्हतं आणि ह्यामुळे आमचं भांडण झालं आणि मी रागाच्या याच्यामध्ये त्याला मारून टाकलेलं आहे. पण माझा उद्देश तो काही नव्हता, असं ती पोलिसांना सांगते. पोलीस तिला घेऊन कोठडीमध्ये जातात. आज ती कोठडीच्या आतमध्ये आहे. तिच्या 2 मुली त्या बाहेर आहेत, कुणाच्या तरी जवळ असतील. आजी, म्हणजे आता त्यांना तर आजीच सांभाळणार असेल. त्या दोघी मुली, ज्या छोटी मुलगी आहे ती तर 2च वर्षाची होती, तिला आपल्या आईची गरज होती. पण आता आई कोठडीच्या आतमध्ये आहे. क्षणिक रागाने तिचा संसार उद्ध्वस्त झाला. याबद्दल तुम्हाला काय वाटते?
बरेच लोक म्हणजे सोशल मीडियावरती तर हेच म्हणतात की एकटी स्त्री आपल्या पतीला कसं काय मारू शकते. कितीही म्हटलं भांडणामध्ये पुरुषच हा वरचढ असतो आणि त्याची शक्ती जास्त असते असं म्हटल्या जाते. ते दोघं 10:30 वाजतापासून प्यायला बसलेले होते आणि 2:30 वाजता नेमकं तिने का त्याला मारून टाकलं, हाही सोशल मीडियावरती प्रश्न येतो आहे लोकांकडनं. यामागचं नेमकं कारण काय, पोलिसांचा तपास सुरू आहे. या दोघांमध्ये आणखी कोणी तिसरा होता का, हे पोलीस चेक करत आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.